10 मिनिटं आली या वैशाली बघा सर्वात उशिरा येणार 8 वाजलेत आणि 8 वाजल्याना नाश्त्यासाठी थांबलो या ठिकाणी ग्रीन पार्क मध्ये। वरती जी धुक्यांची जी चादर घातलेली आहे ना, आहा क्या बात आहे, मस्त वाटतं एकदम छान। 200 पायरे झाले असतील आणि वर मध्यावर हा असून जो नजारा दिसता ना, आहा क्या भारी। मित्रांनो 12 वाजलेत, 12 वाजता आरती चालू होता आणि आरतीमुळे मंदिर सगळं आतमध्ये स्वच्छ केलं जातं। काय रे जेवणामध्ये? डाळ, भात, उसळा, श्रीखंड, लोणचं, चपाती, कोशिंबीर। बराच आहे ना? बापा आहे ना, काम सापडा नाही। हां जेव जेव भरपूर जेव, बाकी मीठ बरं आहे ना सगळा? चला जेवा भरपूर भरपूर। नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे। मित्रांनो शुभ सकाळ। श्रावण महिन्यातलं दुसरं सोमवार आणि दुसऱ्या सोमवारी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर गावात चाललो। मार्लेश्वर गावात तर ह्या ठिकाणी देखील एक निसर्गाच्या सानिध्यात वसलेला एक महादेवाचा ठिकाण आणि त्या ठिकाणी आज आपण दर्शनासाठी जाणार आहोत। ते आपले सुविधा निर्माण केल्या ना विशाल विकास मांजरेकर यांच्या साई ट्रॅव्हल्सने आपण आज जाणार आहोत। तर त्यानंतर मार्लेश्वर झाल्यानंतर गणपतीपुळा, नंतर देवगड, असो एकंदरीत प्रवास दिवसभराचा असतो। हे व्हिडिओ तुमका या माध्यमातून बघू मिळणार। व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबून देखील विसरू नका। आणि एकदा गाडीकडे गेलो, गाडीकडे गेल्यानंतर आता गाडी विशाल येत आणि गाडीची पूजा होत आणि त्यानंतर आम्ही असून पुढचा प्रवास चालू करू। बऱ्यापैकी गाडीत प्रवासी येलेले आहेत, बसले आहेत। जे आता विशालला विधिवत पूजा करता आणि पूजा झाल्यानंतर मग आपलं पुढचा प्रवास चालू आहे। तर आता गाडीची आम्ही पूजा करून घेतो। नमः शिवाय। 10 मिनिटं आली या वैशाली बघा सर्वात उशिरा येणारा माणूस। आता का संध्या गाडीत मग फायनच लावते संध्याकाळ। आता प्रत्येक वेळा बाहेर जातो त्या ठिकाणी त्यावेळा आम्ही दिरबादेव आणि रामेश्वराक हाक मारून पुढे जातो, कारण आम्ही आमचा ग्रामदेवता तर हैसरा या पुढे असा दिरबादेवीचं मंदिर आहे। तर आता श्रीफळ फोडलं आणि आता पुढचा प्रवास आमचं सुखकर व्हावं, दिवसभराचा प्रवास हा चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावं हीच या रामेश्वर दिरबादेवी चरणी प्रार्थना करतो। 8 वाजलेत आणि 8 वाजल्याना नाश्त्यासाठी थांबलो या ठिकाणी ग्रीन पार्कमध्ये। तर ग्रीन पार्कमध्ये आहे नाश्ता म्हणजे का सकाळी खिचडीच केलं, तर आता खिचडी नाश्त्यासाठी आहे। तर आता मी नाश्ता करून घेतो। नमः शिवाय। नमः शिवाय। फायनली मार्लेश्वराकडे गेलो, आता गाडी याकडे थांबवलं। भयानक गर्दीच्याकडे आहे ना, गाडी आमची बऱ्याच अंतरावर थांबवली ना, याकडे सांगितले की बाहेर घ्यायची गाडी। आता हे लक्झरी काय केले, माणसं उतरवले आणि परत बाहेर घेऊन करतात। तर आता आम्ही सगळी माणसं उतरवून घेतो। एकदम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेलो आणि गर्दी एवढी आहे ना की गाडी आमची भरपूर मागे लावली आणि साधारण बरीच गाडी लांब आहे। आता इथून आम्ही एवढे चालत येलो आणि हा जा मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये आणि त्यानंतर मग पायऱ्यांचा जो प्रवास, वरती जी धुक्यांची जी चादर घातलेली आहे ना, आहा क्या बात आहे, मस्त वाटतं एकदम छान। नमः शिवाय। इथून पायरे सुरू होतात, त्यानंतर मग पुढे मार्ग तुमका दाखवत मस्तपैकी वरती धुक्या पडला। तर आता आपण दर्शनाक जाऊ। तर मित्रांनो पायरे आता सुरू झाल्या। पायरे चालक का वाटत नाही, कारण कसं बरोच मध्ये स्टेप आहे, त्याच्यामुळे कसं एकदम कंटिन्यूस पायरे नसल्यामुळे काय त्रास होत नाही। नमः शिवाय। नमः शिवाय। मित्रांनो 200 पायरे झाले असतील आणि वर मध्यावर हा असून जो नजारा दिसता ना, आहा क्या भारी, मस्त वाटतं। अजून बरेच पायरे आहेत। दम लागलो डोके का दम लागलं ना, दम लागलं तर दम लागलो हे बघ, हे सगळी थांबली आहेत। तर आता पुढे जाऊया। वैशाली कशाक दमतं? नाही दमला नाही। बऱ्यापैकी पायरे पार करत करत आता या ठिकाणी आपण गेलो आणि सकाळी दर्शनाची वेळ 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे दर्शन रांगाचा मार्ग या ठिकाणी
चेकिंग करून मग आतमध्ये सोडलं आता। या ठिकाणी ही दर्शनाची रांग भली मोठी आणि आम्ही त्यांका आतमध्ये मध्ये घुसवलं आम्ही। तर आता आपण बऱ्यापैकी मंदिराजवळच गेलो, तर आता आपण आतमध्ये जाऊया, कारण का जे आपल्या कुणकेश्वर मंदिरामध्ये संदीप लिंगायत आहेत त्यांची ओळख सांगून आम्ही हसून आतमध्ये गेलो। दाखवलंय त्या ठिकाणी एवढी रांग पार करत करत 2-3 रांगे करून ह्या ठिकाणी होतं। ह्या मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये गाभाऱ्यात जाऊसाठी, गाभाऱ्यात पण देखील एकदम निमुळता रस्तो हा, निमुळता रस्त्यामुळे आतमध्ये काय जाऊक पण एकदम घुसवूक लागतात, तर गर्दी आहे बऱ्यापैकी। तर आता आतमध्ये आपण जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत। तर मित्रांनो, दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी महिला इतर गावातले ते आपले साधारण मंगळा गौरी म्हणतात, तर असं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सण साजरे करतात। तर आपण अजून दर्शनाक जाणार आहोत। या ठिकाणचा हे नजारो आहे ना, आहा हा मस्त। आता काय आमची माणसं जर वेळेत दिली तर बरं होईल, ना तर काय 12 वाजता आरती चालू होतली आणि नंतर मग बराच वेळ थांबून राहावं लागतं। आता बघूया महादेवाच्या आशीर्वादानं जर 12च्या आतमध्ये वेळेत लोक येईल तर आतमध्ये दर्शन वेळेत होईल। मित्रांनो 12 वाजलेत, 12 वाजता आरती चालू होता आणि आरतीमुळे मग मंदिर सगळं आतमध्ये स्वच्छ केलं जातं आणि त्यानंतर मग परत आरती झाल्यानंतर मग भाविकांका सुरू केलं जातं। आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत, ते भटजी काका आमचे ओळखीचे आहेत गुरव, तर ते आमका आतमध्ये सोडणार। तर तुम्ही देखील आरती पूर्ण बघा कशा पद्धतीने आरती होता मार्लेश्वर देवाची। ह्या आपला भाग्य आणि माझ्यामुळे तुमका देखील भाग्य आहे। सगळा शेअर या काकांचा, तर विशाल का आणि दयाकडे थांबलेत। तर आता आपण आतमध्ये जाणार। मित्रांनो छानपैकी आरती देखील संपन्न झाली आणि या ठिकाणी इल्यानंतर अकडे खिचडीचा वाटप छानपैकी दर्शन झाला, आरती देखील भेटली। आता या आरती करून आता आम्ही खाली चाललो, खाली देखील खाली आमचं जेवण जेवल्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत। तर आता आपण खाली जाऊया। बऱ्यापैकी बघा रांग आता वाढली आहे, आम्ही इलो तेव्हा या ठिकाणी गर्दी नव्हती, परंतु उशिरा यायला काही अशी रांग भरपूर होत आणि बऱ्याच लांबून लांबून लोक येतात। हे बघा अजून किती लोक ह्या साईडला, म्हणजे आम्ही इलो तेव्हा ही लाईन नव्हती, परंतु आता आकडे ही पूर्ण लाईन लागलेली आहे। मित्रांनो बऱ्यापैकी अंतर पार करत ना आता खाली इलो, ज्या ठिकाणी आपण मुख्य पायरे सुरुवात होतं त्या ठिकाणी इलो। आता हयच आम्ही आता जेवणाची व्यवस्था केलं, तर आता मी जेव बसतलो।
तुम्ही देखील जेव घ्या. जेवताना काय काय आयटम ते दुःख दाखवतंय मी. तर आता आपण खाली गेलो. तर कसा वाटला दर्शन मित्रांनो? आपल्या त्या लिंगायत काकांमुळे आपल्याला एवढा सगळा गाभाऱ्यात जाऊन शूटिंग करूची संधी मिळाली आणि तुमका त्याचं भाग्य मिळालं. तर खरोखर छान वाटलं एकंदरीत दर्शन. आणि आता आपण जाऊया जेवक ठिकाणी. आपण जेव केलं आणि जेवणामध्ये आता ही सगळी मंडळी बसली आहेत. बाकीची मंडळी अजून येतं. तर बऱ्यापैकी ही सगळी इलेली मंडळी जेव बसली आहेत. तर इल्यानंतर मग बाकीचे येतील तेव्हा दाखवते. जेवणामध्ये काय काय विचारले, काय काय आहे रे जेवणामध्ये? डाळा भाता उसळा श्रीखंड लोणचं चपाती कोशिंबीर. बराच आहे ना? वापा आहे ना? काम सापाचा नाही. हां जेव जेव भरपूर जेव. बाकी मीठ बरं आहे ना सगळा? बरोबर आहे. चला जेवा भरपूर. भरपूर ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ